बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यासंदर्भात। चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंचा हा दौरा आहे। नाशिक येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बावनकुळे हे संवाद साधणार आहेत। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावरती असून यावेळेस प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची चर्चा होणार आहे। तर चंद्रशेखर बावनकुळे हे अचानक नाशिक दौऱ्यावर आलेत, त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत। नाशिकमध्ये मोठ्या संख्येनं यश हे महायुतीला मिळालेलं आहे। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश नाशिकमध्ये मिळालं। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा अचानक नाशिक दौरा, त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा अचानक दौरा आहे, त्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहेत। नेमकं काय कारण आहे त्यांच्या या अचानक दौऱ्याचं? जगदीश, अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण एकीकडे सत्ता स्थापनेच्या सगळ्या ज्या घडामोडी हे मुंबईमध्ये चालू असताना अचानक भाजपचे प्रदेश अध्यक्ष आज नाशिक दौऱ्यावरती आले। अगदी काही वेळापूर्वी त्यांचं नाशिकमध्ये आगमन झालं आणि त्यानंतर ते भाजप कार्यालयामध्ये आता गेलेले आहेत। भाजप कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करतायत। एकूणच या सगळ्या दौऱ्यासंदर्भात जी आहे गुप्तता पाळण्यात आलेली आहे। कुठलीही माहिती देण्यात आली नाही। नेमकं ते पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात किंवा काय बैठक घेतात हे बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगल्या प्रकारे यश हे नाशिक जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे। त्यामुळे एकूणच त्यांच्या या दौऱ्याकडे किंवा ते काय मार्गदर्शन नेमकं करतात हे बघणं महत्वाचं असेल। मात्र राजकीय वर्तुळात काय चर्चा आहे, त्यांचा हा अचानक दौरा का आहे? खरं तर त्या संदर्भात जगदीश अद्याप माहिती मिळू शकली नाहीये, कारण ते अगदी काही वेळा आधीपर्यंत मुंबईमध्ये होते आणि त्यानंतर ते अचानक नाशिक दौऱ्यावरती आलेले आहेत। आणि काही भाजपचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत ते नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये बैठक घेत आहेत। विधानसभा निवडणुकीत आपल्याला माहिती आहे की भाजपचे 5 आमदार हे नाशिकमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्याच पद्धतीने महायुतीचा जर विचार केला तर 14 आमदार हे नाशिकमध्ये हे महायुतीचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे नेमकं त्यांच्या या दौऱ्यामध्ये काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद किरण, दिलेल्या माहितीबद्दल।